कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणा मागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हट कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी सीताराम काय झालं? माझं हृदय धडधडतंय. प्रॉब्लेम आहे तुझा. तुला कसं कळलं? तुझं हृदय उजव्या बाजूला आहे ना, आमचं डाव्या बाजूला आहे. गेली कोण? रश्मी गेली. अच्छा रश्मी. रश्मी गेली. रश्मी आता तात्पुरत्या गोळ्या दिल्यात पाण्याबरोबर घ्यायला, तरी पण किती दिवस जगेल काही पत्ता नाही. जास्तीत जास्त 2 आठवडे. मॅडम काय झाले? काही नाही. आपणच आम्हाला सांगितलं घरी जा आणि भांडा. मी माझ्या नवऱ्याशी भांडले आणि तो माझ्याशी भांडलाच नाही. असं शक्यच नाही. जर असं असेल ना तर तुमचा नवरा ना म्हणजे जगातला 8वं आश्चर्य असेल आणि माणूस कुठे शोधून सापडणार नाही. असंच आहे. माझा नवरा जगात कुठेही शोधून सापडणार नाही. तो एकमेव माणूस आहे. मग मॅडम ना तो जरा दुखावलेला असेल, थोडा चिंतेत असेल तो. अगं मेल्यावर माणसं चिंतेत जातात, जिवंतपणी माणसं चिंता करतात. हा तेच ते मॅडम, तो चिंतेत असेल त्याची चिंता दूर केली पाहिजे. तर ती कशी करायची? तुम्ही ना त्याला ना चमचमीत करून खायला घाला. ते ना आवडत्या कविता ऐकवा, चांगली गाणी ऐकवा आणि ते जोक सांगा. एवढं सगळं करायचं? आपला पती जर का आपल्याला सोडून जाऊ नये असं वाटत असेल ना तर हे सगळं करावंच लागतं. मनी, तुझं लग्न झाल्यावर ना तुझा पती तुला कधीही सोडून जाणार नाही. हं? आता आपल्याला ऑफिस सोडून जावं लागेल. कामाला लागूया. आवरा. हा बोल. हा फुल फॅमिलीला जायचंय ना. हा नाही 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 मी एकही अपॉइंटमेंट घेणार नाही. हां सर्व पेशंटला मी ॲडव्हान्समध्ये सांगून ठेवेल. हां आणि त्या दिवशी माझा मोबाईल ऑफ ठेवेन म्हणजे कोणाचाच फोन येणार नाही. ओके. हां बाय 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 बाय. आधीच बाय म्हणताय? हां फोनवर बोलत होतो. तू परत का आलास? विचारायला. माझं काय? सांगितलं ना तुझं फिनिश झालंय. डॉक्टर, तुम्ही पण आशा सोडली? सोडायलाच लागणार. आता काय राहिलंय आशेत? थोडी तरी आशा. आशेत जागाच नाही, मग काय आशेला चाटायचंय? तुम्ही तर पेशंटला धक्केच देता. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. हे झालं ते सांगितलं. आता तुम्ही काय करणार? श्रद्धांजली. श्रद्धांजलीशिवाय पर्यायच नाही. किती पुढचा विचार करता हो तुम्ही? श्रद्धांजली तरी माणसाला समाधान मिळेल. म्हणजे तुम्ही श्रद्धांजलीला येणार? येणार म्हणजे आपले जवळचे संबंध आहे श्रद्धांजलीशी. डॉक्टर थँक्यू. यात रडण्यासारखं काय? अरे हॅप्पी जर्नी म्हणायचं. तरी पण किती दिवस? 1 आठवडा बस. 1 आठवडा? जास्त टाइम नाहीये रे बाबा आपल्याकडे. मग आपण पुन्हा कधी बोलूया? तर काही बोलायचं नाही. तर ऑफ झाल्यावर कोण बोलणार? म्हणजे
तुमची आणि माझी शेवटची भेट. हो शेवटचं. तर तू पुन्हा कशाला भेटणार मला? ओ डॉक्टर, खरंच आशा नाही. किती वेळा सांगितलं? आशा नाही, आशा नाही, श्रद्धांजली. म्हणजे माझं सगळं फिनिश, एकदम फुल अँड फायनल. हे बघा, सेमी फायनल तरी. फायनल अँड फायनल फिनिश सांगितलं ना तुला. जाधव, तुम्ही माझ्याकडून 2000 रुपये जे उसने घेतले ते उद्या मला द्या. देईन रे, कुठे पळून जातो मी? तुम्ही नाही जाणार, पण मी जाणार आहे ना. परत आलं रे ठीक. वाट बघा, त्या जाधवांकडनं पैसे परत मिळणं म्हणजे लॉंग जर्नी. एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. थांबायला बिलकुल वेळ नाहीये. आपल्याला ताबडतोब निघायचंय. साहेब कुठे? हे म्हणजे काय? उसने बँकेत बॉम्ब ठेवण्याची खबर मिळाली आहे. फॉर्म डिफ्यूज करणार पथक जाईल ना तिथे. साहेब, चांगली संधी मिळाली आपल्याला. संधी कसली? साहेब, म्हणजे वेळेत आपण गेलो तर कित्येक जणांचे प्राण वाचतील. हा बरोबर. कोण जाणार पुढे? हात वर करा. मी जाणार. थांब. ए थांब थांब. ए थांब. थांब. अरे थांब. अरे काय मारे, मुलीसमोर इम्प्रेशन काय काढतोय? अरे हिम्मत असेल तर माझ्याशी नड. खरंच गोळी मारली इकडे मार ना. अरे नेम चुकेल तुझा. अरे इकडे. मी खरंच गोळी मारली. बाजूला तू कशाला मध्ये मध्ये येतोय? काय करतोस? गोळी मार ना. मी घाबरतो काय तुला? अरे इकडे मार. नेम चुकतोय तुझा. अरे इकडे. अरे खरंच मार ना गोळी. अरे मी घाबरत काय तुला? अरे नेम चुकेल ना. अरे इकडे मार ना. अरे मार. अरे इकडे मार म्हणजे मी पटकन मारेन. मार मार. दादा, तू आम्हाला वाऱ्यावर सोडून गेला. अरे रश्मीताई, मी दार खिडक्या बंद करून ठेवलंय की हो. आता आम्हाला बाहेरचा वारा कोण देणार? अयो साहेब, काल रात्रीचा शिळा भात तुम्हाला मसाले भात करून द्यायचो. आता ते कोण खाणार हो साहेब? या वर्षी तू रक्षाबंधनाला 5000 रुपये दिले. पुढच्या 3-4 वर्षाचं प्लॅनिंग करून ठेवलेलं सगळं धुळीला गेलं. दादा, वहिनी वहिनी रड ना ग. अरे त्याला एवढा धक्का बसल्यावर त्या धक्क्यातून कशा सावरणार स्वतःला? वहिनी तू रड ना ग. नाही, ते गेले नाहीयेत. ते येणार, पुन्हा येणार. नाही वहिनी, ते गेले, ते गेले. मॅडम स्वतःला आवरा. मॅडम आवरा. कावळ्याच्या तोंडात पुरी. रश्मी, विजय, माझा भाऊ गेला. रडू नकोस. अगं जाणारे परत येतात का? हात हो. आता मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? माझ्या तोंडाकडे बघ. चालेल. हात. हो. आई वडिलांना एवढा धक्का बसलाय की ते भाऊच्या धक्क्यावरच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले. रडू नको. हात. अरे ठेवलाय काय? आधीच बडबडताय. वहिनी वहिनी. हो वहिनी. वहिनी, तुमच्यावर काय प्रसंग उद्भवलाय आम्हाला कल्पना आहे, पण नियती पुढे सर्वांना झुकावं लागतं वहिनी. पण सीताराम खरोखर बहादूर पोलीस होता. अहो, बॉम्ब घेऊन तो स्वतः बाहेर फेकणार होता, पण नियती बघा,
बॉम्ब सोबत त्यालाच घेऊन गेली बाहेर. आता खरं तर बॉम्ब मीच फेकणार होतो. किती फेकताय मुद्द्याचं बोला. हो डोके. वहिनी, सरकारकडून हे इनाम मिळालंय 2 लाखाचं. आम्ही येतो. रश्मी, काळजी घे. सरकारने त्याला 5 लाख रुपये दिले होते ना. हो डीएसपी साहेबांनी तुम्हाला 5 लाख रुपये दिले, मी पाहिले. अरे मग काय सर्व पैसे काय त्यांना द्यायचे का? म्हणजे म्हणून तुम्ही हवालदारात 2 लाख त्यांना दिले, 3 लाख आपण वाटून घेऊ काय? माझे पैसे द्या. हा लबाड, माझे पैसे द्या हरामखोर. अरे मी तुझे पैसे देतो पण माझा मी मेलो नाही. तू कसला म्हणतोस? तू माझा गळा सोडला नसतास तर मी मेलो असतो. सॉरी. पण ते बॉम्बचं काय झालं? बॉम्ब डिफ्यूज करणारं पथक आलं, ते बॉम्ब डिफ्यूज करून गेले सुद्धा. साहेब, पुन्हा जीवावर बेतण्याची संधी आली की मलाच सांगा, का? कारण मला मरायचंय. म्हणजे लोकांसाठी काहीतरी करायचंय मला. आज योगा अभ्यास करूया. पहिला आसन. अरे देवा. अरे बापरे, लोक कसे करत असतील. आता काय, हा हे असं, हे आणि हात. एग मुतू. अरे अडकलो. हे मुतू. आयो साहेब, काय झालं की हो तुम्हाला? आयो साहेब, काय झाले? अरे मी अडकलोय. आयो हे काय केलं तुम्ही? अरे हे आसनस्थ आहे. अहो असं नसतं. अरे तसं नसतं, हे आसनस्थ आहे. अहो पण असं करायचं नसतं की हो साहेब. हा? मी सांगतो कसं करायचं असतं ते बघा. अरे आधी हे खोल. आयो खोल. हा. तुम्हाला कोणी बांधून ठेवलं का? कुठून खोलू तुम्हाला किंवा? अरे हे मी जे अडकलोय ना ते खोल रे. अयो आता खोलतो बघा. एक मिनिट बघू. तुम्ही काय आहे, कसं करायचं? अरे तू काय चिरतोय? ती काय भाजी वाटली तुला? गप्पा बघा. खोलायचं की नाही? एक मिनिट लूज करतो पहिलं. कसं झालं की नाही एकदम? हा मुत्तू, आता बरं वाटलं मला. अरे त्याचं काय माहिती काय, माझ्या मित्राने सांगितलंय. काय? अरे तू योगा केलास ना तर माणूस 4 दिवस जास्त जगतो. अयो योगा केल्याने माणूस 4 दिवस जास्त जगतो, पण असं अडकलं तर माणूस योगाने 2 दिवसातच वर जाईल किंवा. मग काय करायला नको हवं होतं? अहो काय करायला नको आणि काय करायला हवं ते कशाला करायचं? मी म्हणतो हात पाय अडकतील अशाला कशाला करायचं? मग करायला नको का? अय्यो करायला पाहिजे, पण नको तिथे हात पाय कशाला अडकवायचं म्हणतो मी. म्हटलं जाता जाता ट्राय करून बघू. अय्यो साहेब एक विचारू? विचार ना. नाही म्हणजे हे सारखं जाता जाता येता तुम्ही एक्झॅक्टली जाणार कुठे हो? जिथून परत कुणी येत नाही. अहो बाई एवढ्या लांब कशाला जायचं म्हणतो की मी. मुत्तू समज मी वरती गेलो तर तू काय करशील? अय्यो सीताराम, या निष्ठुर जगात तुम्ही मला एकटीला सोडून कसे हो गेलात? आयुष्यभर मी तुझी साथ देईन असं म्हणालात आणि गेलात. असे कसे मला एकटीला सोडून गेलात? सीताराम, एक तरुण विधवा म्हणजे ही दुनिया माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहते हो. हो मेला मुत्तू, तो पण पाहतो माझ्याकडे वाकड्या नजरेने. हे फोटो समोर रडून मेलेला माणूस परत येत नसतो. हट मेल्या,
ए मी मेलेला नसतो, जिवंत असतो. अरे मेल्या ही शिवी आहे. ए तुझ्या ननंदेच काय अवस्था केलं बघ. रश्मी रश्मी वहिनी. ए खुश ढकलते काय? तूच तर म्हणालास पुष. अयो पुष म्हणजे लादी पुष. मग पुष. ए तू पुष. प्रॉपर्टी घेतली, स्वतःच्या नावावर केली, आम्हाला नोकर बनवलं. अरे मी तुला नोकराणी नाही, माझ्या दिलाची राणी बनवेन. पण फक्त तू माझ्याशी एकदा लग्न कर. तुझ्याशी लग्न. माझ्या हृदयात सीताराम बसले. ए सीताराम, मी तुला सोडणार नाही. नाही हो, नाही हो, दूर हो. दूर नाही, मी तुला सोडणार नाही. मी माझ्या जीवाचा बरा वाईट करेन. तुला करायचं तर बरं कर, वाईट काय ते मी करतो. अरे हसतोस का राक्षसासारखा? हा माझ्या बायकोवर डोळा ठेवतोस कपटी माणसा. अयो मी कुठे तुमच्या बायकोन डोळा ठेवला किंवा उलट तुम्हीच माझ्या अंगावर अंग ठेवला. अयो मृत्यू मुखी पडला आता किंवा. अरे मृत्युमुखी पडायला मारलं का मी तुला? अयो मृत्यूमुखी नाही हो, मृत्यू मुखी पडला असता किंवा तोंडावर पडला असतं किंवा मी. शपथ आता काय करायचं? आई शपथ नाही रे, सायलीने शपथ घातले. तेच म्हणालो मी, शपथ आता करायचं काय आपण? म्हणजे आता आपण काहीच करू शकत नाही. माझ्या डोक्यात एक आयडियाची कल्पना आहे. कल्पना आहे? सांगू? हा सांगा. आपण ज्योतिषाला बोलवूया हा. आणि त्याच्या मार्फत वहिनीला सांगूया की तुम्ही मारणार आहात. कशी वाटली आयडिया? थर्ड क्लास आयडिया आहे तुझी. का? अरे तिला म्हणजे ज्योतिषावर तिचा विश्वासच नाहीये. मग आता नेमकं वहिनीला काय सांगायचं? काहीतरी करावं लागणारच. अरे मी गेलो तर एकटी पडेल. तिला म्हणो हिलच्या सँडल घालत जाऊ नको, म्हणजे ती पडणार नाही. कुठे पडलेला? कचऱ्याच्या डब्यात पडलेला, तिकडनंच उचलून आणला त्या. कचऱ्याच्या डब्यात पडण्यासारख्याच याच्या आयडिया असतात. माझ्याकडे एक आयडियाची कल्पना आहे, सांगू? हा सांग. नाही तुम्ही रागवणार नसाल तर सांगतो. अरे सांग ना. हा आपण तिचं दुसरं लग्न करून दिलं तर. तुझ्या आईला दुसरं लग्न? तू बस 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 बस. आयडिया चांगली आहे, चांगली आयडिया. बस अशी सुचली म्हणून सांगितली. बेस्टच म्हणजे idea. बहिणीला विधवेचं आयुष्य जगावं लागणार नाही. आणि तिला जीवनात वैवाहिक सुख पण मिळेल. हा. पण तुमच्या कोणी नजरेत आहे का असा नजरेत कोण जो वहिनीचा जोडीदार शोभू शकेल असा? माझ्या डोळ्यासमोर जाधव सुखी ठेवील वहिनीला. येस. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हात.